थोरला मंगळवेढा तालीमतर्फे शिवजन्मोत्सवानिमित्त 25,000 पेक्षा जास्त शिवभक्तांना शिवभोजन देण्यात आले। सोलापुरातील प्रसिद्ध असलेल्या थोरला मंगळवेढा तालीमतर्फे मागील 8 वर्षापासून शिवजन्मोत्सवानिमित्त शिवप्रेमींना शिवभोजन देण्यात येत आहे। शिवभोजन कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार, सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्या हस्ते शिवपूजन करून करण्यात आलं। या प्रसंगी उपायुक्त गोवर हसन, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त लोकरे, अन्नछत्र अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मेजय राजे भोसले, अमोल राजे भोसले, माजी मंत्री सिद्धारामजी म्हेत्रे, मनपा उपायुक्त वीणा पवार, राजन भाऊ जाधव, नगरसेवक आनंद जाधव, राजाभाऊ सरदे, चेतन नरोटे, उपमहापौर ज्ञानेश्वरीताई देवकर, युवा नेते ज्ञानेश्वर सपाटे, जिल्हा परिषद सदस्य प्रवीणजी तानवडे, मनोरमा सपाटे, नगरसेवक गौतम कसबे, शहर प्रमुख सचिन चव्हाण, नगरसेवक सात्विक बडवे यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली। 2017 पासून थोरला मंगळवेढा तालीमतर्फे या शिवभोजनास प्रारंभ करण्यात आला आहे। पहिल्या वर्षी 5,000, नंतर 7, 11, नंतर 15, नंतर आता 21 आणि मागील वर्षापासून 25,000 शिवभक्तांना शिवभोजन देण्यात येत आहे। या प्रसंगी अमोल बापू शिंदे यांनी या कार्यक्रमामागचा हेतू सांगितला। आपण पारंपरिक वाद्याने जयंती सुरू केल्यापासून त्याचा एक चांगला इफेक्ट महिलांमध्ये दिसतोय। आज तुम्हाला बघायचं आहे, कालचा पाळण्याचा कार्यक्रम सुद्धा अतिशय दिमागदार पद्धतीनं साजरा झाला। ह्या पाळण्याच्या कार्यक्रमानंतर आज महिला सुद्धा आज रस्त्यावर उतरत आहेत, येत आहेत। साहेब, आत्ताच सोलापूर शहराचं इलेक्शनचं वातावरण झालंय, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे। सगळ्यांनी आपापल्या पक्षाचा प्रचार केला, सगळ्या गोष्टी घडल्या, पण यानंतर आता आपल्याला पुन्हा एकदा जयंती असतील, महापुरुषांच्या या माध्यमातून पुन्हा आपल्याला आपल्या आपल्या कामाला 5 वर्ष लागायचं आहे आणि आपण एकत्रित येऊन, मी वारंवार सांगत होतो की इलेक्शनचा काळ वेगळा असतंय, पण त्याच्यानंतर आपल्याला सामाजिक काम हे अविरत चालू ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। बरेच लोकांचं राजाभाऊंना माहीत आहे, राजकारण करण्याची पद्धत आहे, इलेक्शनचं आले की 1 वर्ष कार्यक्रम असतात काय लोकांचे, पण आम्ही साहेब सांगून ठेवलेलं आहे, मी राजकारणात असेल नसेल, जोपर्यंत मी जिवंत असणार आहे तोपर्यंत हा कार्यक्रम, मी पक्षात असेल, राजकारणात असेल, काय माहीत नाही, पण हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीच्या सोहळ्यामध्ये शिवभक्तांना जीव घालण्याचा हा मी आणि संकेत भाऊंनी घेतलेला हा वसा आहे आणि हा अविरत चालू ठेवणार आहे, एवढं मी तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीने सांगतो। अमोल बापू शिंदेच्या या उपक्रमाचं अनेक मान्यवरांनी कौतुक केलं आहे। पण आज तुम्ही इथं जे शिवभक्त आहेत, मिरवणुकीमध्ये सामील असतात, त्यांना आपण प्रसाद म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रसाद म्हणून आपण भोजनाचा आस्वाद देतात, ते खरोखर स्तुत्युपक्रम आहे। असंच आपण चालू करा, कारण छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद तर आहेच आपल्या सगळ्यात। पण आपण सोलापूर नगरीमध्ये राहतो, सिद्धरामेश्वरची पावन नगरी आहे आणि या नगरीचं एक वैशिष्ट्य आहे साहेब, काय CP साहेब आणि मुंबईसाहेब तुम्हाला सांगतो, हे सिद्धरामेश्वर नगरीचं एक वैशिष्ट्य आहे, इथं बाहेरनं जे लोक आले ना त्यांचं फार चांगलं झालं। खरंच मी पण बाहेरचं, मी दुधनीचा आहे, मी राहतो इथं, म्हणजे 1974 पासून दुधनी म्हणजे माझं वास्तव कमी आहे, पण इतर मी 50 वर्षाला इथंच राहतो सोलापुरात। पण बाहेरनं जे आलेले लोक आहेत ते सिद्धरामेश्वरच्या पावन नगरीमध्ये त्यांचं भयंकर कल्याण झालेलं आहे। तुम्हाला नावासहित 1000 उदाहरण देईन मी इथल्या लोकांचं नाव घेऊन, म्हणजे एवढा आशीर्वाद सिद्धरामेश्वरचा लाभलेला आहे। तुम्ही पण बाहेरचे आलेले, तुम्हाला पण कल्याण होणार आहे, तुमच्या लोकांनी काय काळजी करणं गरजेचं, चांगलं कल्याण होणार। कारण शेवटी चांगल्या कामाला सगळेजण साथ देतात, खरं म्हणजे अमोल शिंदे व त्यांच्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो। नाहीतर एवढं मोठं उपक्रम राबवत असताना किती कष्ट घ्यावं लागतात, पण त्यांच्या सर्व सहकार्यामुळं एक सगळं म्हणजे हे सगळं चाललं म्हणलं कुठलं तरी देवी शक्ती त्याच्या पाठीमागे। पण मी खात्री देतो बापू साहेब, सचिन तेंडुलकरचं रेकॉर्ड आहे ना, सेवक मॉड्यूल म्हणतात, विराट कोहली मॉड्यूल म्हणतात। मी 6 वेळा निवडून आलो, माझं रेकॉर्ड बापू तुम्ही मारताल, आज तुम्हाला सांगतो, खात्रीने सांगतो, कोण किती तुमचे विरुद्ध होते, पण जोपर्यंत तुमच्या आईचा सगळ्याचा आशीर्वाद होता ना, तुमच्या केसाला देखील कोण धक्का लागणार नाही। ही इलेक्शन बापूसाठी माझ्यासाठी फार महत्वाची होती। पण साहेब, हे जे लोक आहेत आमच्याबरोबर प्रामाणिक, आता बघता साहेब, प्रत्येकाच्या ताटासह 10-5 लोक आमचे थांबलेले बापूंचे, संकेत भाऊचे, हे जे मंडळ साहेब हे आमच्यासाठी फार महत्वाचे आहे। आणि जोपर्यंत हे जीवाचे कार्यकर्ते आहेत, जे अण्णासाहेब महाराजांनी कमवलेले आहेत, तर राजन भाऊंना माहीत आहे, जे लोक जीवाचे आहेत
हे खऱ्या अर्थाने विकत आणता येत नाही. हे प्रेमाचे छत्रपती शिवाजी महाराजचे मावळे असले का बापू, त्यामुळे आपल्याला कुठे धक्का लागणार नाही. सोलापूर शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक हे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक असलेले शहर आहे. घेऊन जाताना हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देतात आणि अधिकाऱ्याला एक नवीन चालना मिळते. या ठिकाणी बरं शिकायला मिळतं. जे शिकले ते पुढे गेले, जे शिकले नाही त्याच्याबद्दल आता मी सांगणार नाही, निवांत खाजगीमध्ये सांगेन सगळ्यांना. परंतु ही जी परंपरा बापूंनी आमचे कालकथित मित्र बाळासाहेब शिंदे शिवाजी महाराज पिशी यांच्या माध्यमातून सुरू केलेले आहे. आज त्यांच्याबरोबर फिरत असताना त्या ज्या आठवणी आहेत, त्यांच्यासोबतली आज सहकारी या ठिकाणी उपस्थित राजनभाऊ जाधव आहेत, अरुण रोडगे आहेत. हे त्या काळातले जे सोलापूर शहर हे दंगलीचं शहर होतं सर. पांढरापूर चौकामध्ये ही 5 लोक होणे तर कोण येत नव्हती, ही परिस्थिती होती. 1978 ते 82चा जर काळ आपण आठवला आणि खरं तर आमच्या ह्या पांढरापूर चौकामध्येच पोलीस आयुक्त झाले इथं करता. परंतु सोलापूरची ही परंपरा आम्ही खंडित केली. दंगलग्रस्त शहर हे शांतताप्रिय शहर आम्ही केलं. सर्व जाती धर्माच्या प्रत्येकाच्या कार्यक्रमाला सर्व जाती धर्माचे लोक इथं गुन्हेगोविंदाने येतात. एकमेका सर्व आपले मतभेद विसरून मानासाठी एकत्र येतात आणि जिथं मन एकत्र जोडली जाते त्या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता उपस्थित होते. आणि मला आठवण आहे 26च्या छत्रपती शिवाजी महाराजच्या कार्यक्रमात इथे यात मंचावरून मी बोललो होतो. हे माझा पहिला कार्यक्रम आहे सोलापूर शहरात आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर. आणि तेव्हा आठवण आहे हे मंच जे आहे ते व्हायब्रेट होत होतं. आता आम्ही आरामात बसून गप्पा मारतो, मिरवणूक चालू आहे. हो, हॅट्रिक आहे. आता एवढं जे आहे ते डॉल्बी बद्दलचे जे विषय आहे त्याचं पूर्ण क्रेडिट सोलापूरचे आहे, सोलापूरच्या जनतेचे आहे. आपण जे सहकार्य केलं त्यामुळे हे शक्य झालं आणि राज्यभरात हे पॅटर्न फॉलो करण्याची चर्चा चालू आहे. ते पूर्ण क्रेडिट सोलापूरच्या जनतेचे आहे. आणि अशा शुभप्रसंगी आपल्या महाराष्ट्राला सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र बांधणारा एक दुवा कुठला असेल तर आपल्याला आम्ही शाळेत जेव्हा शिकलो होतो म्हणजे अमोल दादाला सांगितलं, आम्ही शाळेत असताना आम्ही सर मराठीमध्ये आमच्याकडं आम्हाला पहिली का दुसरीच्या वर्गापासून शिवाजी महाराजांचं आता म्हणजे मराठी मीडियममध्ये आम्ही शिकलो तर आम्हाला अख्खा म्हणजे 1 वर्षात अख्खं पुस्तक शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जातो. तर ते म्हणजे मला वाटतं आमच्या पहिली होता का तिसरीचा काहीतरी होता. तर आम्हाला लहानपणापासून म्हणजे ते आमच्या आता इंग्लिश मीडियममध्ये कदाचित तेवढं शिकवलं जात नाही, परंतु तेव्हा काळापासून म्हणजे शिवाजी महाराजांच्या बद्दल म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव घेतलं अंगामध्ये जे आपण त्याला म्हणतो ना म्हणजे शहारे येतात किंवा याला आपण म्हणू की एक वेगळंच नवचैतन्य निर्माण होतं. तर असा हा महामानव आहे आणि सर्वांसाठीच हा महामानव आपल्याला म्हणजे वंदनीय आहे, प्रिय आहे. परंतु मला वाटतं की महाराजांनी आपल्याला जे काही शिकवणी दिलेली आहे त्याच्यामध्ये मानवतेचा एकमेकांशी असेल, आपले जे काही छोटे मोठे वाद असतील समाजामध्ये, काही आपले एकमेकांशी राजकीय वाद असतील, सामाजिक तेढ असते, तर ते सुलभतेने कसे निवडले जातील. आपल्या शिवरायांनी दिलेला जो आपला संदेश आहे तो आपण कसा पुढे नेला पाहिजे आपण हे बघितलं पाहिजे. आणि मला विशेषतः धन्यवाद द्यायला लागते. मी अमोल बापूंना विचारलं की साधारणतः तुमचा या डॉल्बीचा खर्च वर्षाला किती असायचा काय निवडणूक. ते म्हटले किमान 3 लाखपासून ते 10 लाखापर्यंत ते नुसता डॉल्बीचा जो खर्च आहे ना तो आता अमोल बापूसारखा मोठा माणूस तो 10 लाख करणार, किमान जो छोटा असेल तो किमान 3 लाखाचा खर्च करणार. पण माझं तर म्हणणं की कारण हे तुम्ही जे केलेलं आता सध्याची ॲक्टिव्हिटी आहे, कारण जो येणारा जो शिवभक्त आहे तरुण पिढीतले लोक आहेत त्यांना जेवायची गरज तर लागतेच. अतिशय म्हणजे कार्यक्रम पण होतोय आणि त्या ठिकाणी लोकांची जी आवश्यकतेची जी जेवणाची सोय आहे ती सुद्धा या ठिकाणी होते. मला वाटतं अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजनबद्धरित्या आपण आयोजन केलं आहे. त्यासाठी तुमच्या दोघांचंही मी अभिनंदन करतो. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाच्या वतीने शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यामध्ये सहभागी होणार शिवभक्तांच्या भोजनाची व्यवस्था भोजन या उपक्रमाच्या माध्यमातून या प्रसंगी करण्यात आलेली आहे. या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व काही मान्यवर अधिकारी आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माननीय अमोल बापू शिंदे यांच्या वतीनं संकेत भाऊ पिसे यांच्या वतीनं थोरला मंगळ आमच्या वतीनं
आलेल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांच्या शुभेच्छा एका पंचांनी वाटण्यात येतं. या निमित्तानं उपस्थित सर्व प्रमुख मान्यवर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा प्रतिनिधी सन्माननीय अमोल बापू, सन्माननीय सत्यजित भाऊ थोरला मंगळ तालीम यांच्या वतीनं या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व प्रमुख मान्यवरांना उपस्थित असणाऱ्या शिवभक्तांना शिवभोजन या प्रसंगी वाढण्यात येतं. किती मध्ये येतो रे तिकडनं काय ना पलीकडे तू शेवटी ते अर्धा असतं रे. हा नीट बोल जरा. बसा बसा. अरे मुकेश आहे. अरे शिवभक्त तेथील खुर्च्यांवर आपण सर्वांनी बसून घ्यायचा. पहिला बसलेले शिवभक्त पहिला भोजन करतील आणि त्याच्यानंतर आपण सर्वांनी जेवण करण्यासाठी यायचं. या प्रसंगी ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे अशा सोलापूर महानगरपालिकेच्या उपायुक्त माननीय वीणा पवार मॅडम यांचं इथं आगमन झालेलं आहे. माननीय उपायुक्त दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.